राजगुरुनगर नगर परिषदेची निवडणूक पारदर्शकपणे घेण्यात येणार आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील, सहाय्यक निवडणूक निर्णय तथा मुख्याधिकारी अंबादास गरकळ यांनी पत्रकार परिषदेत दिली। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर शैलजा पाटील यांनी सांगितले, राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 10 ते 17 नोव्हेंबर पर्यंत दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे। ऑनलाईन भरलेले नामनिर्देशन पत्राची प्रिंट नगर परिषदेत जमा करणे बंधनकारक आहे। 18 नोव्हेंबर रोजी छाननी होणार आहे। 19 ते 21 नोव्हेंबर दरम्यान अर्ज मागे घेता येईल। 26 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार आहे। 2 डिसेंबर रोजी सकाळी 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत 34 केंद्रांवर मतदान होणार आहे। 3 डिसेंबर रोजी येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात मतमोजणी होईल। नामनिर्देशन अर्ज भरताना सर्वसाधारण उमेदवाराला 1000 शुल्क अनामत रक्कम म्हणून रोख स्वरूपात भरावी लागणार आहे। अनुसूचित जाती जमाती व महिला यांना 500 रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे। नगरसेवक पदासाठी रुपये 2.50 लाख व नगराध्यक्ष पदासाठी रुपये 7.50 लाख रुपये खर्च मर्यादा आहे। निवडणूक काळात आचारसंहितेचा भंग झाल्यास तत्काळ कारवाई केली जाईल। मुख्याधिकारी गरकळ म्हणाले की राजगुरुनगर नगर परिषद निवडणुकीसाठी 25,801 मतदार आहेत, त्यात 902 दुबार आहेत। दुबार मतदार असलेल्या मतदाराला मतदान करते समय प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। मतदान कोठे करणार त्याबाबत कोणीही कळवलेले नाही। मतदानाच्या वेळी मतदार यादी स्टार असलेल्या मतदारांकडून प्रमाणपत्र घेतले जाईल। मतदानाची वेळ 7:30 ते 5:30 वाजेपर्यंत असणार आहे। निवडणूक आयोगाने नेहमीपेक्षा 1 तास वेळ कमी केला आहे। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मतदान प्रक्रिया पारदर्शक, शांततापूर्ण व निष्पक्षपणे पार पडावी, तसेच आचारसंहिता भंग होणार नाही याची सर्व राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन पाटील व गरकळ यांनी केले आहे। या ठिकाणी 34 बूथवर आपण मतदानाची केंद्र उभारणार आहोत।